सरकारनं मराठा समाजाचं कुणबीकरण थांबवावं आणि सगळे जाती समुदाय एक समान कसे ठेवता येतील हे पाहावं असा सल्ला ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिलाय। आमच्या ताटातलं त्यांना देऊ नका, कुणबी नोंदींवर आमच्या हरकती असल्याचं शेंडगेंनी स्पष्ट केलंय। नवी मुंबईमध्ये मराठा आरक्षण कायद्यावरून सरकारच्या निर्णयाचं माथाडी कामगारांनी स्वागत केलं। माथाडी नेते नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदेसह शेकडो कामगारांनी आनंद व्यक्त करत माथाडी भवनामध्ये जल्लोष साजरा केला। जरांगे पाटलांना आंदोलन मागे घेण्याचा देखील आवाहन करण्यात आलं। राज्यभरातल्या आशा सेविका गेल्या 14 दिवसांपासून मानधन वाढीसाठी आझाद मैदानावर आंदोलन करतात। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मानधन वाढीची घोषणा तर केली आहे, मात्र GR काढला नाहीये। या प्रमुख मागणीला घेऊन आशा सेविका आक्रमक झाल्या। सरकारनं लवकरात लवकर या समस्यांकडे लक्ष देऊन निर्णय घ्यावा असं यावेळी सांगण्यात आलं। निवासी डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली। विविध मागण्यांसाठी आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। निवासी डॉक्टर संपावर जातील। सरकारकडून आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे संप पुकारण्यात येणार आहे। दरम्यान निवासी डॉक्टरांनी संयम ठेवण्याचं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी केलं। 25 तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा घेऊ असं सांगत निवासी डॉक्टरांनी संप स्थगित करावा असं मुश्रीफांनी म्हटलंय। नाशिकच्या मनमाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित रायबा हेच का आपले स्वराज्य या महानाट्याचं आयोजन केलं होतं। यावेळी कलाकारांनी शिवरायांचे चित्तथरारक प्रसंग सादर केले। गोंदियातल्या देवरीच्या बोरगावमध्ये आदिवासी लाभार्थी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्याला राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित उपस्थित होते। या मेळाव्याला आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी लावली।